नमस्कार मित्रांनो, मी जुईली हिरनाईक. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अपेक्षा आहे की तुम्ही चांगले असाल. मी पण मजेत आहे. माझा मुलगा घरी असला की त्याला काही ना काही खायची चव लागते. कधी मम्मा हे बनव, कधी मम्मा ते बनव, मम्मा कधी आईस्क्रीम बनव, मम्मा कधी चॉकलेट बनव. मग कामाच्या व्यापामध्ये कधी मला जास्त काही करता आलं नाही, येत नाही, पण करायचा प्रयत्न असतो की त्याला चांगलं घरातलं घालू शकते मी. मग आज तसंच त्याच्या आवडीचा पदार्थ मी घेऊन आली आहे, आलू पराठा. हा तुमच्या आवडीचा पण असेल. चला मग बघूया मी कसा बनवला आहे तो आलू पराठा. सर्वात प्रथम मी बटाटे उकडून ताटात घेतले आहे. त्यांना मी कुकरमध्ये 5 ते 6 शिट्या मारल्या आहे. त्याच्यानंतर मी त्याने पावभाजीच्या मॅशरने मॅश करत आहे. आणि काय तुकडे तसे राहिले तर ते मी हाताने पण मॅश केले आहे. तुम्ही तसे पाहू शकता. माझ्या व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका प्लीज. हा बघा, माझा मुलगा मला हार्ट शेपमध्ये बटाटा भेटला होता, तो दाखवत आहे व्हिडिओमध्ये. किती सुंदर आहे ना हार्ट शेपचा बटाटा. मी तो बटाटा तसाच ठेवला. आता हे मी बटाटे सगळे जे तुकडे आहेत आतमध्ये, त्या बटाट्यांना मी हातानेच मॅश करत आहे, जेणेकरून ती ह्याची पराठ्याची भाजी जी आहे ती एकदम सॉफ्ट असावी. त्याच्यासाठी मी त्यांना हाताने मॅश करत आहे. मी आता गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी आला, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकत आहे. ते चवीनुसार टाकायचे आहे. मी आता ते तव्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आता ते मी थोडंसं एकजीव करत आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यात बटाट्याची भाजी त्याच्यात टाकणार आहे. आणि मी चुकून हे करत असताना त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायच्या बदली बटाट्याची आधी भाजीच टाकत होती. नंतर लक्षात आलं की मी बटाट्याची भाजी नाही, मला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, म्हणून मी प्रथम आलं लसूणची पेस्ट टाकले. ती थोडंसं तव्यावर जरा एकजीव करत आहे. त्याला चांगली चव येते मग भाजीला. लसूण मिरचीची पेस्ट एकजीव केल्यानंतर त्याच्यात बटाट्याची भाजी टाकत आहे. बटाट्याची भाजी टाकून झाल्यावर त्याच्यात मी थोडीशी हळद टाकत आहे, कारण त्याला ते भाजीला कलर यावी म्हणून.
बटाट्याच्या भाजीमध्ये हळद टाकल्यावर बटाट्याची भाजी किती सुंदर दिसत आहे. मस्त वाटते बटाट्याची भाजी. अशी ती आता हळद मिक्स होईपर्यंत जरा पॅनमध्ये फिरवत आहे मी. आता बघा पॅनमध्ये फिरवून झाल्यावर थोडा वेळ मी पंख्याखाली तिला थंड करत आहे. हळद टाकल्यावर किती सुंदर दिसते ती भाजी. बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ आहे ना मळून घेत आहे. माझ्या ह्या बटाट्यामध्ये किती मी 6 बटाटे घेतले आहे. छोटे आणि मोठे पण मिक्स आहेत. त्यामध्ये 6 बटाटे, त्याच्यामुळे माझे 13 पराठे झाले आहेत. एवढं मी पीठ घेतलं होतं. तरी अर्धं मी आदल्या दिवशी केलं आणि अर्धं दुसऱ्या दिवशी केलं. पहिल्या दिवशी किती 8 पराठे झाले होते. आता मी ते ह्याच्यामध्ये गोळा, जसं पुरणपोळीचं पुरण कसं भरतो आपण पिठामध्ये, तसं मी ते सारण भरलं आणि पिठाला आता चपाती जशी लाटतो तसे मी लाटले आहे. एकदम हलक्या हाताने मी लाटले आहे, जेणेकरून बटाट्याची भाजी हळूहळू ती बाहेर येते. म्हणून मी हलक्या हाताने तिला लाटून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतंय ते. पहिल्यांदा मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे, तर मला जेवढं जमलंय तसं मी करत आहे आणि अजून मी शिकत आहे कसं काय करायचं आहे ते. आणि व्हिडिओ पण मी रेकॉर्डिंग पहिल्यांदा करत आहे. माझी काय एवढी परफेक्टनेस नाही आहे, पण काही कमी जास्त असेल तर माझ्या चुकीला माफी कराल एवढी अपेक्षा करते. आता तो पराठा लाटून झालाय तर तव्यामध्ये मी तो शेकवत आहे. मस्त खमंग वास येतो त्या बटाटाची भाजीचा. त्याला मस्त खरपूस असा गरम तव्यामध्ये मी भाजला आहे आणि नंतर माझ्या मुलाला तो खायला दिला. सॉस, चटणी, दही सोबत असे पण खाऊ शकता. माझ्या मुलाला आम्हाला सॉस बरोबर आवडतो, म्हणून आम्ही तो सॉस बरोबर खाल्लाय. कसा झाला पराठा? यम्मी नाही, यम्मी. थँक यू. बाय. कशी वाटली माझी पराठ्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा अशी रेसिपी घेऊन, पुन्हाच असा ब्लॉग घेऊन मी पुन्हा नव्याने येते. बाय.